शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात सरकारनं मोठ्या योजना घोषित केल्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा झाली आहे. कृषी क्षेत्राचा जीडीपी 2047 पर्यंत 55 अब्ज डॉलर वरून 500 अब्ज डॉलर वर नेण्याचं उद्दिष्ट देखील ठेवलं गेलंय. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेत आता शेतमजुरांचा देखील समावेश केला जाणार आहे. पानन योजनेतून शेत रस्त्यांचा प्रश्न अगत्यानं सोडवला जाईल. जागतिक बाजारपेठेमध्ये हिस्सा मिळवण्यासाठी 10 ते 15 ठिकाणांसाठी एकत्रित मूल्य साखळी सुरू केली जाईल. राज्याच्या 4ही कृषी विद्यापीठांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन स्थापन केलं जाईल. पशु आणि मत्स्य उद्योगाला कृषी समकक्ष दर्जा दिल्यानं विविध योजना आणखीन वाढवल्या जातील. जसं की पशुधनासाठी मुख्यमंत्री पशुधन योजना राबवली जाणार आहे. त्याच पद्धतीवर त्याच धर्तीवर मत्स्य व्यवसायात देखील योजना राबवल्या जातील. नैसर्गिक शेती वाढवण्याकरता महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान राबवलं जाईल आणि आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्तानं महिला गोपालक, शेळी पालक आणि कुक्कुट पालक महिलांसाठी विशेष आर्थिक योजना राबवण्यात येतील. ग्राम सडक योजनेतून 23,000 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पूल बांधले जातील. ॲग्रीस्टॉक आणि फार्मर आयडी अंतर्गत 31 लाख फार्मर आयडी तयार केले गेलेत आणि बाकीचे लवकरात लवकर पूर्ण केले जातील अशी घोषणा देखील अर्थसंकल्पात फडणवीसांनी केली आहे. आदिवासी शेतकऱ्यांकरता महाविस्तार ॲपमध्ये भिल्ली भाषेचा जसा समावेश केला गेलाय तसाच लवकरात लवकर इतर भाषांचा देखील समावेश या ॲपमध्ये केला जाईल. पुढील 4 वर्षात शेती क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी मोठी भांडवली गुंतवणूक केली जाण्याचं आश्वासन देखील फडणवीसांनी दिलंय.